नमस्कार सर्वांना. आपण आता सकाळी एक सेटअप दिला होता आणि आता दुपारी एक सेटअप दिला होता. त्याच्यामध्ये बघा, आपण हा एक कॉल टाकला होता की 4470च्या आसपास सेल करा, 100 पेक्षा जास्त टीपी घ्या. 4491 हा त्याचा एस एल आहे. कोणी म्हणाल एस एल हा मोठा आहे, कारण एस एल ही एक लेवल असते. एस एल हा एक प्राइसचा आकडा नसतो, जसे $2 $4 असं नाही. एक अभ्यास असतो की या अभ्यासाच्या वरती गेलं तर मार्केट लॉस करील, त्यामुळे तिथं आपण एस एल ठेवतो. कोणी म्हणत असेल मोठा असतो तर त्याला पर्याय नाही राहत. कोणी $10 राहील, पुढे 12 राहील, पुढे 15 राहील, पुढे 20 राहील. ते डॉलर जे आहेत ते मी ठरवू शकत नाही, कारण कॅन्डलच्या साईजवर असेल डिपेंड असतो. हा कॉल कोणी 65 ला घेतला असेल, कोणी 66 ला. जिथं 70च्या आसपास कॉल सापडत तिथे उचलायचा कॉल आल्यानंतर, आणि 100 50 म्हणल्यानंतर खाली तिथं बरोबर कॅप्चर करून तुम्ही पकडायचा. आता 91 पासून जर तुम्ही पाहिलं असेल व्यवस्थितरित्या मार्केटचं क्रॅशिंग, आता मी ही 15 मिनिटाची कॅन्डल लावतो. तर हे बरोबर सेल झोन मध्ये तर गेलं मार्केट. आपण जो मॉर्निंगला जे मार्किंग केलं का त्या झोन मध्ये मार्केट गेलं, पण पॉईंट आपल्या अजून वर होते. मग मार्केटने काय केलं, 73 74 पासूनच व्यवस्थित रिजेक्शन दिलं डायरेक्ट मार्केट इथपर्यंत. म्हणजे जरी कुठेही सेल घेतलेला असला तरी तो सर्वसाधारणतः नाही म्हणलं तरी एक $30 40 प्रॉफिट मध्ये आला. त्यानंतर मी एक सेटअप पुन्हा तुमच्या समोर टाकला होता की या निळ्या पॉईंटला तुम्हाला काय करायचंय, स्कॅल्पिंग करायची आणि $1 ते $2 प्रॉफिट घ्यायचा. तुम्ही पुन्हा एकदा अक्षर वाचू शकता. या फोटोतील निळ्या अक्षरातील पॉईंटवर तुम्ही बाय साइड स्कॅल्पिंग करू शकता. $1 किंवा $2 टीपी घ्यायचा आहे. सेल करायचं नाही, फक्त बाय साइड काम करायचं आहे. ओके, बाय साइड काम करायचं, सेल साइड काम करायचं नाही. हा फोटो टाकला, मला माहित होतं की 42 ला होतं त्यावेळेस मार्केट, मला हे क्रॅश होणार आहे, खाली येणार आहे. त्यानंतर मार्केट बरोबर त्या पॉइंट मध्ये आलं. तोपर्यंत माझं जेवण जेवण वगैरे झालं. आता मार्केटने बरोबर बाय साईडला त्या पॉईंट पासून व्यवस्थितरित्या ते वरती गेलेलं आहे. आणि जर या निळ्या पॉईंटला जर तुमची बाय साईड स्कॅल्पिंग जर केली असेल तुम्ही, तर तुम्हाला आठवत असेल, आता मी केवळ 1 मिनिटाची कॅन्डल लावली मुद्दाम म्हणून दाखवण्यासाठी. समजा ह्या पॉईंटला स्कॅल्पिंग केलेली असेल, कुठेही ट्रेड पकडा असेल, तर मार्केट $3 वरती गेलाय. जर या पॉईंटला तुम्ही ट्रेड केला असेल निळ्या पॉईंटला सेकंडच्या, तर इथून जवळजवळ $7 ते $8 वरती गेलाय. पुन्हा बॉटमच्या पॉईंटला जर तुम्ही इथं ट्रेड केला असेल बरोबर लगे टाईट कडक मध्ये, तर इथं सुद्धा $3 ते $4 ट्रेड वर गेलाय. पुन्हा खालच्या निळ्या रेषेला जर तुम्ही इथं ट्रेड केला असेल, तर इथं सुद्धा $5 ते $6 ट्रेड वर गेलाय. आणि बॉटमला आल्यानंतर तर मग इथून तर पॉईंट तर बायचा हा होताच 21 चा 21 चा. आता मी ही लाईन मुद्दा म्हणून या सर्व गोष्टी काय करतो, डिलीट करतो. पण हे जे बाब आहे, ही जी बाब आहे, जी आपण स्कॅल्पिंगचे पॉईंट दिले होते, प्रत्येक पॉईंटला स्कॅल्पिंग 3 3 4 4 5 5 डॉलर झालेली आहे. इथून पुढे मी स्कॅल्पिंगचे झोन सुद्धा देणार आहे, कोणत्या साईडला स्कॅल्पिंग करायची ते सांगणार आहे. फक्त स्कॅल्पिंगचा नियम एकच आहे की जसं स्कॅल्पिंग करताना समजा 1 मिनिटाच्या कॅन्डलवर जर तुम्ही स्कॅल्पिंग करत असाल, तर 1 मिनिटाची कॅन्डल अशी स्लिप होऊ द्या, 40 to 56 मार्केट ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न पडू द्या, किंवा लिक्विडिटी स्वीप होऊ द्या, किंवा IFC कॅन्डल करू द्या, नेक्स्ट कॅन्डलला लगेच ट्रेड घ्या 1 मिनिटावर. तो या पॉइंटला तुमचं स्कॅल्पिंगचे ट्रेड होऊन जातील. पण स्कॅल्पिंग ही वन साइड असते, दोन्ही साइड नसते. जसं मी सांगितलं की बाय साइड आपल्याला स्कॅल्पिंग करायची आहे, कारण बाय साइडला प्रेशर जास्त आहे. बरोबर तिथं मार्केट बॉटमला आलंय आणि बाय साइडला संपलंय. आता आपल्याला काय करायचं, आता स्कॅल्पिंग स्टॉप करायची आहे. बरोबर, आता काम संपलेलं आहे स्कॅल्पिंगचं. आता फक्त आपण काय करूयात, एकदा न्यूज बघून घेऊयात आणि मग गोष्टीवर बोलू. आज मॉर्निंगला काय मी व्हिडिओ टाकला नाही मुद्दाम म्हणून. FX न्यूज सेशन. गोल्ड रेट जो आहे तो सध्या बघा, ही काहीतरी न्यूज आली का? बर, ओके, ठीक आहे, जाऊ द्या. महत्वाची अशी कोणती आज फ्रायडेला न्यूज नाहीये, म्हणजे ट्रॅप जबरदस्त होईल. लक्षात येते, जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये न्यूज नसते ना त्यावेळेस मार्केटमध्ये ट्रॅप असतो. चांगल्या पद्धतीने ट्रॅप असतो. जाहिरात जाऊ द्या. आता ट्रॅप असतो आणि तो ट्रॅप चांगल्या पद्धतीने होत असतो बरं का. 1,48,50,000च्या आसपास सोनं आहे. चांदी 2,30,000च्या आसपास आहे. ओके, तर चला, काय अडचण नाही, नॉर्मल आहे. न्यूज नाही म्हणजे ट्रॅप आहे. शक्यतो संध्याकाळी 7 7:30 8 नंतर ट्रेड काय तुमचे ओपन ठेवू नका. क्लोज करू मस्तपैकी आराम करा. ओके, मी 4 तासाची कॅन्डल लावतोय आणि 4 तासाची कॅन्डल लावल्यानंतर ही कॅन्डल आत्ताच ओपन झाली, म्हणजे क्लोज व्हायला हिला अजून वेळ आहे. आता मी काय करतो, झोन तुम्हाला देतोय, त्या झोनवर तुम्ही काय करायचं, काम करायचं आहे. ओके. आता जी ही कॅन्डल क्लोज झाली, ही रेड कॅन्डलच्या व्हॉल्यूम इम्बॅलन्स मधून तुम्हाला सेल साईडला फास्ट मध्ये एक कॉल मिळेल इथून. याला आपण अजून बारीक करायचा प्रयत्न करूयात. 2 मिनिटं फक्त. नंतर या ठिकाणी एक बीपी और नाही, हा एक व्हॉल्यूम इम्बॅलन्स शिल्लक आहे. जर मार्केट ह्या पोकळीतून फिरलं तर
ह्या पॉकेट ट्रेड करणं थोडं धोकादायक आहे. हम्म. पण ती इथे एक मोठा ट्रेड शिल्लक आहे बरं का. पण तिथे जर गेलं तर ठीक आहे, नाहीतर मग हा एक झोन आपण तयार करून ठेवूयात एफईजीचा. फेअर व्हॅल्यू गॅपचा हा एक झोन तयार करू. बाकी इथं जर मार्केट, हा अजून एक बाब बोलायची राहिली, जर मार्केट या पॉइंटच्या खाली गेलं तर काय? 4350च्या खाली गेलं तर काय? 4350च्या खाली गेलं तरचा प्रश्न असा आहे की लिक्विडिटी उचलली का? ओके, कॅच डन. सेकंड लिक्विडिटी एवढी होती, ही पण डन केलेली आहे. रिमेनिंग लिक्विडिटी एवढी आहे, याला महत्व देईल का? नाही. ओके. जर 4350च्या खाली गेलं तर ट्रेडिंग स्टॉप करून ठेवा. ट्रेडिंग स्टॉप 4350. ओके, 4350च्या खाली गेला तर ट्रेड स्टॉप करा. ट्रेड काय ऑन ठेवू नका. ओके. सेलचे बायचे झोन अजूनही मला इथं मिळालेले नाहीत. मी H1 ची कॅन्डल आणतोय. डेचा वरती व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे, तर बॉटमला गेला तर इथनं पण व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे. बरं. ओके. एक सेटअप मला इथे दिसून आलं, हे थोडंसं हँग झाल्यासारखं दिसतंय मला. पुन्हा एकदा रिमूव्ह करतो. आपण भाग कट करतो, लिव्ह ऑफ दिस पेज. आणि दोन लिक्विडिटी मला इथे दिसत आहेत जरा पॉवरफुल, त्या लिक्विडिटीचा झोन आपण मार्क करूया. मग हे झोन जे राहतील मंडे पर्यंत काम करतील असं मी इथं आता सांगतो. ओके. दोन लिक्विडिटी आहेत, वरती व्हॉल्यूम बॅलन्स आहे, बॉटमला पण व्हॉल्यूम बॅलन्स आहे. त्यामुळे आपण या दोन्ही लिक्विडिटीच्या आधारावर दोन झोन तयार करायचा प्रयत्न करू. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर हा सेटअप मी एक डिक्लेअर करतो, त्याचा एक फोटो तुमच्या समोर टाकतोय. ओके. हा एक फोटो टाकतो. आता हा फोटो काय आहे, तर याच्यामध्ये जवळजवळ 4155च्या आसपास ते 4235 इथे एक बाय साईड दिलेला आहे. 4455च्या आसपास एक सेलिंग आहे आणि 4450च्या आसपास एक सेलिंगचा पॉईंट दिलेला आहे या झोन मध्ये. असा एक सेटअप इथं दिसून येतोय सध्या स्थितीमध्ये. दुसरं असं दिसून येतंय की एक व्हॉल्युम इम्बॅलन्स मार्केटची इथं शिल्लक आहे, एक मोठा झोन आहे बाईंगचा. आणि मग हा जो झोन राहील, हा बाय साईडला स्कॅल्पिंग साईड हा झोन चालेल बघा. हा झोन बाय साईड स्कॅल्पिंगला चालेल. दुसरा एक झोन इथं छोटासा एक रिजेक्शन ट्रेड आहे, हा एक ट्रेड घेऊ. त्याच्यानंतर हा एक ट्रेड घेऊ, हा एक ट्रेड घेऊ आणि एक बीपीआरचा एक झोन घेऊ. ओके. रनिंग कॅन्डलचा व्हॉल्यूम इम्बॅलन्स घेण्यात काही तथ्य नाही, कारण डेली कॅन्डल आहे, अजून भरपूर वेळ आहे. त्यामुळे इथं एवढा झोन आपण घेण्याचा प्रयत्न करू. आणि एक झोन आपण या कॅन्डलला पण अटॅच करून घेऊ. ओके. वर याचा झोनचा बॉटम जो आहे तो आहे 4366 पासून तर 4345 पर्यंत. 4345 ते 4365. ओके. एवढा 200 पिपचा एक झोन जो आहे तो इथं बाय साईड मार्केटला लोटणार आहे. ओके. एक मार्किंग झालं. सेलचं हे थोडं कडक मार्किंग आहे, 4455च्या आसपास, म्हणजे 92 ते 95च्या आसपास. ओके. 92, 44, 95 या आसपास एक मॅपिंग आहे. एक मिनिट. दोन झोन आपल्याला इथं सापडलेले आहे. आणि 44 95ला आपली सिल्वर बुलेटची लेवल पण इथे येते. त्यामुळं हा एक भाग वरती येतोय. पण जर याच्या वरती गेला तर इथे इंजिनिअरिंग लिक्विडिटीचा भाग म्हणून मी 45 75च्या आसपास. 75, बरोबर ना, 45 75च्या आसपास आपल्याला काय करायचं, म्हणजे 45 70 पासूनच होईल तो रेडी. 45 70 पासूनच 65 65 टू 45 85 85 200 पिक्का घेऊन देतो आपण.
का देतो 220चा झोन? कारण असं आहे की 46 याचा वरती एस एल लागणार आहे त्याला. 4601 चा एस एल लावा. म्हणजे जर वरती 46 ट्रेडिंग स्टॉप करायची आहे थोड्या वेळासाठी, नेक्स्ट डे साठी 4601 च्या वर मार्केट गेलं तर ओके. बॉटमला सुद्धा आपल्याला ट्रेडिंग स्टॉप पॉइंट मी हा काय देत नाही, शुक्रवार असल्यामुळं आपण 41 याचाच ट्रेडिंग स्टॉप ठेवू. जर मार्केट 4098 जर मार्केट केलं तर तुम्ही ट्रेडिंग स्टॉप करायचं आहे. ट्रेडिंग स्टॉप. सर्व ट्रेड काय असते ते ट्रेड आपण काय करायचे, ट्रेड स्टॉप करून टाकायचे. ट्रेड स्टॉप करून टाकायचे. ट्रेडिंग स्टॉप म्हणण्यापेक्षा ट्रेड स्टॉप म्हणू आपण. ओके. आजचे ट्रेड काय करायचे ते स्टॉप करायचे. ओके. आता वरती सेलचे 2.9552 हे पण इथं आहेत. खाली बाय पॉईंट 95चा इथे दिसतो आपल्याला. 95चा एक दिसतोय. व्हॉल्यूम इम्बॅलन्स मध्ये इथे एक बाय साइड स्कॅल्पिंग साठी, पॉवरफुल स्कॅल्पिंग साठी झोन पण दिसत आहेत. आणि हे डेली लेवलला निघालेले झोन आहेत. आता याच्यामध्ये H4चं थोडंसं करेक्शन करूयात. H4चं करेक्शन करत असताना बाय साइड आपल्याला झोन थोडासा हा बारीक झालाय. अजून एक नवीन झोन इथं तयार होतोय जो केवळ छोट्याशा एका बीपीआर वर आधारित आहे, जो बाय साइड साठी आहे. ओके. इथे घेऊ याला. याला इथे घेऊ. याला या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करू. याला इकडे वळू. ओके. आता इथे जो पॉइंट आलाय तो आलाय बघा 4278. आपण 4275 करू त्याला. 4275 करू. बॉटमला जो पॉइंट आला होता त्याला आपण बाय झोन म्हणतोय आणि याचा पॉइंट आहे बघा 41 41 55च्या आसपास. ओके. 41-55च्या आसपास म्हणजे 60-61 पण 55च्या आसपास इथे एक झोन निघालेला आहे. H4च्या झोन नुसार ही एक बाब दिसते. दुसरी बाब, शक्यतो मार्केट आहे बॉडी टू बॉडी झोन मधूनच वरती जाणार आहे, खाली येणार नाही असं जाणवतंय. त्यामुळं हा बी झोन घेईल का याच्यावर थोडी शाश्वती आहे. पण चला घेतला तर उत्तम. घेतला तर उत्तम. सेल कुठून करायला सांगावं तर एक आपण व्हॉल्यूम इम्बॅलन्स हा एक सेल घेऊया. चौवेचाळीस 60च्या आसपास एक सेल घ्यायचा आहे. या झोनला अजून थोडस करेक्शन आपण करायचा प्रयत्न करू. ओके. यस. आणि याला आपण एस एल च प्लॅन करायचा प्रयत्न करू, म्हणजे कडक एस एल आपण याला ठेवला तरी हरकत नाही. हा एस एल जवळ 4351च्या आसपास हा एस एल येतोय. एस एल 4351. ओके. एस एल 4351 येतोय, बाय झोन आहे. त्याचा मिडल पॉईंट अजून थोडा वर गेलाय, 43 84 85 गेलाय. आणि एंट्री पॉईंट इथपर्यंत 89. जर मिटिगेशन पासून गेला तर 44 15 65 85 पर. ठीक आहे. च्या आसपास 200 पिपचा हा पण झोन आपण तयार करू. 65 ते 85 या दरम्यान आपण याला झोन करतोय. मिडल पॉईंट 84चा येतोय, 84-85चा येतोय मिडल पॉईंट. त्याच्या वर अजून गेलं मार्केट तर वरती अजून भरपूर त्याला निघायला जागा आहे, भरपूर म्हणजे सटकायला जागा जास्ती आहे. पण 43-51च्या खाली काय थांबण्यात काही त्याच्यामध्ये मजा नाही. तो ट्रेड होऊन जाईल. वरचा 44-60चा आपण सध्या स्थितीमध्ये याला सेल झोन म्हणून मार्क करतोय. आता आपल्या समोर हे आलेले एवढे झोन आहेत मार्केटचे. मार्केटचे झोन आहेत आणि बाकीचे पॉईंट हे स्कॅल्पिंग पॉईंट आहेत. स्कॅल्पिंग पॉईंट. मग आता ट्रेड कसं घ्यायचा, काय घ्यायचं, याचं सेमिनार वगैरे मी साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, ते काय आपण परत परत ते सांगणार नाही. 41-60 आहे, याचं हाईट कडून येते 42-20 पासून येते, तर 41-95 95 हा एक झोन आहे. आणि आता आपण आता याच्या संदर्भात बोलू. तर मार्केटची अपेक्षा अशी आहे, मार्केट सध्या इथं प्ले होते, खेळते.
माझी बॅक्स पॉसिबिलिटी की इथून एकदा सेल होऊन हा झोन उचलून वरती मार्केट जाईल, या झोन मधून एकदा रिजेक्शन देईल आणि या झोन मधून एकदा रिजेक्शन देऊन याने हा ब्रेक करावा, अशी माझी वैयक्तिकरित्या मला एक त्याचा ट्रेंड सध्या दिसतोय. लक्षात आलं, ट्रेंड दिसतोय सध्या की मार्केट हे असं काम करू शकतं, असं काम मार्केट करू शकतं असं वाटतंय. पण जर असं झालंच समजा, आपण अंदाज तर बांधत राहतो परंतु मार्केट ब्रेक करणं हेच काम राहतं ना, अंदाज तोडणे हाच काम राहतं. की जसं आता ही IFC कॅन्डल लागली H4 ची, समजा H4 ची IFC कॅन्डल लागली या ठिकाणी, इथं मार्केट आला, इथून एक बाय साइड ट्रेड दिला आणि अगेन या 4460 पासूनच मार्केट सेल साईडला आलं, तर मग मात्र 4275 ते 90च्या आसपास इथं, हा 45 हा 90 म्हणजे 4275 ते 90च्या आसपास इथून मार्केट बाय साइड एक पुशअप व्हायला पाहिजे 100 ते 150 फीट, नंतर अगेन सेल होऊन मग हा जो 4155 ते 4195 वगैरे हा जो झोन आहे, हा मोठा बाय झोन आहे. ह्या बाय झोन मधून मग व्यवस्थित मार्केटने डबल बॉटम करून वरती जायला पाहिजे. या दोन शक्यता मार्केटच्या आहेत, दोनही शक्यता तुमच्या समोर व्यक्त केल्या तर बघितलंय. यामध्ये ह्या पॉईंटला तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता. हा पॉईंट मी डिलीट करतोय पण तो 4350 एसएल आहे, एवढी गोष्ट डोक्यात ठेवा. हा पण झोन आपण मार्क केलाय. नंतर 4275 ते 4290 करतो मी याला, 4290 करतो. ओके, हा एक झोन झालाय, हा एक झोन झाला. वरती हे दोन सेल झोन वगैरे सगळ्या गोष्टी आता मार्किंग व्यवस्थित झालेल्या आहे. आता मी फिबोनाची सेटिंग सुद्धा थोडी डिलीट करतो, म्हणजे जेणेकरून फोटो चांगला येईल आणि क्लॅरिटी व्यवस्थितरित्या राहील. मी हा फोटो तुमच्या समोर पुन्हा एकदा पब्लिश करतो. आज किती तारीख आहे? 27 ना, 27.03/2026. वार आहे फ्रायडे, FRIDAY. ओके, विशेषतः न्यूज नाहीये, न्यूज नसल्यानंतर संध्याकाळी ट्रेड क्लोज करून झोपल्याला चांगलं, किंवा व्यवस्थित एका पॉईंटवर ट्रेड केलेले कधीही बेटर. ओके, कधीही बेटर. हा 27/3चा फोटो आणि झोन मी शेअर केले, तर याच्यावर व्यवस्थितरित्या शांतपणे ट्रेड करा. ओके, चलो, गुड लक, थँक्यू.